मोशी कचरा डेपोमध्ये दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेली जी व्यक्ती आहे, आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहत असताना जी घटना कशी घडली, काय घडली याचं सगळ्यांना माहिती झालेलंच आहे. प्रत्येकाचे आरोप प्रत्यारोप या गोष्टीत देखील चर्चा झाली. परंतु ज्या पद्धतीने कमिशनर साहेबांनी पोटतिडकीने सगळ्या गोष्टीचा घटनाक्रम सांगितला आणि घटनाक्रम सांगितल्यानंतर ती घटना घडल्यानंतर तिचं गांभीर्य सांगितलं. खरंच त्या दिवशी परिस्थिती इतकी भयंकर होती की ज्यावेळेस पहिले जे साहेबांनी जसं सांगितलं की पहिले काही जे जीवित होते ते बाहेर निघाले आणि निघाल्यानंतर जे पाठीमागं राहिले, साहेबांच्या काही गोष्टींमधलं थोडं थोडं सबमिशन आहे. साहेबांनी टेक्निकली सांगितलं, आज एक राजकारणी असतो तर थोडंसं फार इमोशनली अजून सांगू शकतो. तर त्यावेळेस निश्चितपणे आपल्या फायर विभागातल्या काही कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंच पाहिजे. आज ज्यावेळेस तो मुलगा खाली गेला आणि त्याला सांगितलं गेलं की बाबा मी परत येतो 2 तासांनी, आणि तो ज्यावेळेस बाहेर आला, फायर विभागातला आपला एक कर्मचारी, एक NDRFचा अधिकारी, आणि ही लोक बाहेर आली आणि कमिशनर साहेब त्यांच्या संग चर्चा करताना प्रश्न येत होते, आम्ही ऐकत होतो. तर त्यावेळेस ती भावना काय असेल, तर त्यावेळेस तो सांगत होता की मी परत जाईन, मी पाणी देऊन आलोय, मी बिस्किट देऊन आलोय, मी परत जाणार, पण त्या राहिलेल्या तिघांना मी घेऊनच येणार. अशी भूमिका ज्यावेळेस साहेबांनी आता सांगितलं की बाबा दगड बाजूला घेतला किंवा वीट बाजूला घेतली तर ती बिल्डिंग खाली येऊ शकते, अशी परिस्थिती असताना जे जवान खाली गेले आणि त्या जवानांनी त्या व्यक्तींना वाचवलं, वाचल्यानंतर त्या व्यक्तींना काय वाटलं असेल, त्यांच्या कुटुंबांना काय वाटलं असेल, आणि जाणारा किती स्ट्रॉंग व्यक्ती असेल, अशा व्यक्तींचं आता हे कौतुक करायचं स्थळ नाहीये किंवा ठिकाण नाहीये, आज ती वेळ नाहीये. आता आपण श्रद्धांजली वाहतो, परंतु निश्चित कमिशनर साहेब अशा जे NDRFचे जवान असतील किंवा आपले फायरची काही लोक असतील, तर आमच्या वतीने सभागृहाच्या वतीने महापौरांना देखील मी विनंती करेन की अशा व्यक्तींचा देखील आदर पुढच्या काळामध्ये झाला पाहिजे, की त्यांचा आदर्श घेऊन महापालिकेतल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रशासनाच्या कामामध्ये कामकाज कसं केलं पाहिजे. त्या कामकाज करत असताना साहेबांबरोबर ऍडिशनल कमिशनर दोन्ही होते, ओंबसे साहेब होते, बगाडे साहेब होते, सगळेच होते, म्हणजे जंगम साहेब होते, आमचे गोपने साहेब होते, बरेचसे असे अधिकारी होते की जे अधिकारी त्या विभागाशी संबंध आहे नाही हा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी विचार नाही केला, परंतु त्या ठिकाणी ते कंटिन्युअसली उपस्थित होते. आमचे आमदार होते, आम्ही सगळे नगरसेवक बऱ्यापैकी सगळे होतो, आमचा रवी भाऊ होता. असे सगळे असताना सगळ्यांनी पूर्ण प्रयत्न केला, असं कोणच नाही की त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न नाही केला, आणि प्रयत्न केल्यानंतर ही घटना आपण या घटनेतून बाहेर आलो. परंतु आज जे तुम्हाला साहेब दोषी आढळतात ते त्याच्यामध्ये तुम्ही निश्चित कारवाई करत राहणार. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, ही तुम्हाला आम्ही शाश्वती देऊ किंवा तुम्ही त्यांच्यावरती पुढील काळामध्ये जास्तीत जी काही कारवाई होईल की जेणेकरून अशी परत कोण हिंमत करणार नाही. आज प्रत्येकाचं म्हणणं आहे की प्रत्येक प्रभागामध्ये कचरा विलगीकरणाचं सेंटर्स झाले पाहिजे, निश्चित झाले पाहिजे. आज तुम्ही प्लॅन द्या, तुम्ही प्रशासन म्हणून सांगा, आज स्थायी समिती म्हणून आमच्या सगळ्या समितीचे सदस्य असतील, शहर सुधारणा समिती असेल, यांची काही मदत लागेल, इतर समितींची काही मदत लागेल, पक्षाच्या आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची काही मदत लागेल, या सर्व नेत्यांची मदत घेऊन पुढील काळामध्ये तुमचा ठराव आल्याबरोबर त्याची कुठेही दिरंगाई न करता आमच्याकडून तो मंजूर झालेला असेल. आणि तो ठराव करताना आज मीडियामध्ये कुठेतरी गैरसमज होऊ नये म्हणून तुम्ही मध्ये इंटरप्ट करून तुम्ही बोलले देखील की बाबा मीडियाला कळल्यानंतर की बाबा बाहेर ती बातमी कशी गेली पाहिजे, की ऍक्च्युअल वस्तुस्थिती काय, आणि मीडिया देखील जे वस्तुस्थिती आहे त्याच दाखवतं, परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर दाखवतं, आणि ते निश्चित आपण पोहोचवायचा सगळे प्रयत्न करू. आज पोहोचवत असताना मला एक सांगायचं की पुनावळे बद्दल जी मागासपासून जी थोडीफार चर्चा झाली, तर ती परत गैरसमज कुणाचा होऊ नये. आज आपण कुठल्याही पद्धतीचा पुनवळ्याचा कुठल्याही पद्धतीचा निर्णय आज घेत नाहीये. आज आपण निर्णय घेत असताना 32 प्रभागाचा जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित बसून घेऊया.
ठिकाणांचा निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित मिळून घेऊया. निश्चितपणे जास्त ठिकाणी पाहिजे तर जास्त ठिकाणी पाहिजे. आज देवरड कॅन्टोन्मेंटचा आपल्याकडे कचरा येतो, आळंदीचा आपल्याकडे कचरा येतो. पुढील काळामध्ये आयुक्त साहेब जर तुम्हाला वाटलं, आम्हाला वाटलं की देवरड कॅन्टोन्मेंटच्या काही जागा असतील त्यांची देखील आपल्याला मागणी करायची असेल तर महापौर साहेब असतील, आमदार शंकरभाऊ असतील, मेहसूदा असतील, अमितजी असतील, उपाध्याय असतील, खासदार असतील, आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन तिथं देखील देवरड कॅन्टोन्मेंटची आपल्याला जागा भेटते का यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज येणारा जो डीपी कमिटीचा जो प्लॅन जो चालू आहे त्याच्यामध्ये देखील नदी पात्राच्या लगत असलेल्या काही जागा असतील की ज्या जागा काही खाणीच्या काही जागा असतील या तुम्ही जर आयडेंटिफाय करून दिलं तर त्याचा देखील आपण विचार केला. परंतु आज इथं काहीतरी बोलल्यानंतर त्याची मीडियामध्ये बाहेर बातम्या आल्यानंतर परत तिथले कुठले नागरिक दुसरे पॅनिक व्हायला नको की बाबा हे आमच्याकडे आता येणार आहे. निश्चित कचरा विलगीकरण झालं पाहिजे तर झालाच पाहिजे. आज आपण साहेब कचरा वेगळा करण्यासाठी संस्था ठेवलेल्या आहेत की बाबा त्यांनी डायरेक्शन द्यायच्या, वल्ला कसा वेगळा करायचा, सुका कसा वेगळा करायचा. ह्या ज्या काही एजन्सीज असतील, जे तुमचे प्लॅन्स असतील, हे प्लॅन खालच्या स्तरापर्यंत आज तुम्ही सांगितलेले जे प्लॅन आहे ते निश्चित योग्य आहे, परंतु ते खाली अंमलात आले पाहिजे. खाली जेई असेल, डेप्युटी असेल, SI असतील, यांना देखील तेवढीच तुम्ही ताकीद दिली पाहिजे की खालच्या लेवल पर्यंत हे प्लॅन सगळे अंमलात आले पाहिजे. आज शहरामध्ये जो पाऊस झाला, जो अचानक झाला, जो कुणाला अपेक्षित नव्हता की एवढा पाऊस होईल आणि एवढा पाऊस झाल्यानंतर काही ठिकाणी पाणी साचल्यानंतर MSCBचे काही तार खाली आहेत, काही ठिकाणी करंट पास झालेले आहेत, काही लोकांना करंट लागलेले आहेत, काही ठिकाणी वृक्ष जे झाडं आपल्याकडे पडली ती निश्चित बाकीच्या शहराच्या तुलनेमध्ये आपल्याकडे कमी पडली, परंतु जी 16-17 झाडं पडली तर पुढच्या काळामध्ये अशी घटना घडू नये त्यासाठी आज आपल्याकडे त्या दिवशी आपण तुम्ही देखील ते सुचवलं, परंतु ते पुढच्या काळात कसं अंमलात येईल की आपल्याकडे जे 8-9 हजार कर्मचारी कामाला महानगरपालिकेमध्ये आहेत त्यांना तुम्ही 32 प्रभागांमध्ये साहेब आपत्कालीनसाठी डिवाइड करा. आपत्कालीनसाठी डिवाइड करून तुम्ही त्यांना एक एरिया दिला की त्या एरियामध्ये धोकादायक डीपी कुठं आहे का, परत असं पाऊस झाला तर डीपी मधून कडून करंट येऊ शकतो का, कुठलं झाड की त्याच्या झाडाच्या कडचं कॉन्क्रिटीकरण काढलेलं आहे का नाहीये, आणि ते कॉन्क्रिटीकरण काढलं नसेल तर ते कसं काढायचं, त्याच्यासाठी साहेब नियोजन करण्यासाठी ही कोणाचं तिथं मॉनिटरिंग आहे प्रत्येकाने आपण जबाबदारी घेऊ. आम्ही देखील 128 नगरसेवक सगळे मिळून त्यासाठी जबाबदारी घेऊ. तुम्ही देखील या सर्व जे असतील, डेप्युटी असतील, सगळ्या विभागाचे कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील, तुम्ही सफाई कर्मचारी हा रोड टू रोड स्वीपिंगला जात असतो, त्वरित त्यांना सांगावं की बाबा या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी झाडाच्या अवतीभोवती कॉन्क्रीट झालेलं आहे, उद्याच्या काळामध्ये जर पाऊस आला काय आलं तर ते झाड पडू शकतं, परत एखादी जीवितहानी होऊ नये, या गोष्टींसाठी जे उपाययोजना आहेत यासाठी तुम्ही त्वरित ते देखील आदेश काढावे. त्याचबरोबर पाणी जे अचानक नदीला वाढतंय तर मागच्या बजेटमध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी 50 कोटीचा अंदाजपत्रक ठेवलेलं आहे, त्याला 5 कोटीचं साधं यावर्षी बजेट देखील ठेवलंय. तर त्याच्या देखील लवकरात लवकर रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या सगळ्या प्रभागांमध्ये किमान 50-50 ठिकाणं जर आपण आयडेंटिफाय केली आणि सगळ्या प्रभागांमध्ये 1000 ठिकाणी बोरवेल जर केल्या की जेणेकरून की जमिनीमध्ये ते पाणी मुरेल, ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते झाले त्या ठिकाणी ते पाणी जास्त मुरलं जात नाही. हे जे नियोजन केल्यानंतर फ्लड वाढणार नाही, फ्लड वाढल्यानंतर या अशा घटना परत घडणार नाही. या न घडण्यासाठी साहेब जे उपाययोजना तुमच्याकडे असतील, जे तुमचे मास्टर प्लॅन्स असतील ते तुम्ही ज्यावेळेस आता कम्प्लीट करसाल, सभा संपण्यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस कन्क्लूड करसाल तुम्ही आम्हाला डेट वाईज प्लॅन द्या. आमच्याकडून आमच्या कुठल्याही समिती असेल, शहर सुधारणा असेल, स्टँडिंग असेल, आमच्या शिक्षण विभागाच्या रिलेटेड काही कामं असतील त्याच्याच काही हे असेल, आमच्याकडून भारतीय जनता पार्टी असो या इतर सर्व आमचे मित्रपक्ष असो, आमच्याकडून कुठल्याही समितीकडून तुम्ही आणलेला ठराव ना मंजूर हा त्वरित करायचा आम्ही प्रयत्न करू आणि तो मंजूर करून पुढच्या काळामध्ये मग आम्हाला तुम्ही आन्सरेबल निश्चित असू शकता की बाबा आम्ही केलेला ठराव हा आम्ही मान्य केला आणि पुढच्या काळामध्ये अशी घटना घडू नये. त्याचबरोबर ज्या मृत व्यक्तींना जे आम्ही ठरवलेल्या जे ठरवलंय की बाबा आम्ही त्यांना महानगरपालिकेतर्फे 10 लाख देणार आहोत, त्याचबरोबर संस्था 25 लाख देणार आहे. निश्चित तुम्ही त्यांना अजून काय देता येईल याच्यासाठी मागणी करणार आहात ते देखील करावे. ते देत असताना बायफर्गेशन त्याचं करायचा एक प्रयत्न करा, वैयक्तिक कुटुंबाचा एक नियोजन करा की त्याच्यामध्ये आपली जशी चर्चा देखील झाली, परंतु त्याच्यात बी काय अडचण येत असतील तर त्या बी आमच्या पुढं मांडून किंवा पत्नी असेल तर पत्नीला 50%
आज आई वडील जिवंत असतील तर दोघांना 25-25%, असे काय बायफर्केशन करता आले तर त्याचा विचार तुम्ही त्याच्यात देखील करावा. त्याचबरोबर याच्यामध्ये कुठे जखमींचा उल्लेख झालेला नाही, तर याच्यासाठी आमची ती देखील हे असेल महापौर साहेब की आपण जखमींसाठी पण काय नियोजन करता येईल ते करा. आमच्या समितीकडून काय आमची कुठला ठराव लागला तर निश्चित आम्ही जखमींसाठी देखील करू. काल परवा ऐकायला भेटलं की मागील काळामध्ये काही मॅनहोल असतील किंवा काही ड्रेनेज विभागातले काही लोक असतील तर त्या ठिकाणी देखील काही लोकांना अडचणी झाल्या होत्या, परंतु अधिकाऱ्यांना सगळे जर मोबदला भेटला नसेल तर अशा लोकांचं देखील महापौर साहेब आम्ही याच्यामध्ये फॉलोअप घेऊ आणि त्याच्यामध्ये देखील हे गृहीत धरू आणि पुढील काळामध्ये आमच्याकडून निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही आज जी कारवाई केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि आज जे फायर ब्रिगेड, एनडीआरएफ, तुमची सर्वांची टीम ज्यांनी या जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी व ज्या मृत व्यक्तींना व्यवस्थित अवस्थेमध्ये बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यासाठी आम्ही तुमचे शहरवासी म्हणून नेहमी ऋणात राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.